भारतीय संस्कृतीत जन्माला आलेल्या आदर्श महापुरुषांच्या तोडीचे महापुरुष पृथ्वी तलावर इतरत्र कुठेच जन्मले नाहीत. केवळ वडिलांनी दिलेल्या वचनाखातर ऐन राज्याभिषेकाच्या वेळी 14 वर्षाचा वनवास आनंदानं पत्करणारे श्रीराम व विश्वामित्र ऋषीला स्वप्नात दिलेले राज्याचे दान प्रत्यक्षात पूर्ण करून आपले वचन पाळणारे सत्यवचनी राजा हरिश्चंद्र ही ह्याच भारत मातेनं जन्माला घातलेली लेकरं. महाराजांच्या बाबतीतही तसंच घडलं. पुंडलिकाला त्याच्या स्वप्नात महाराजांनी आपल्या पादुका पूजा करण्यासाठी दिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पुंडलिकाच्या गावी राहणारा श्यामसिंग दर्शन करून परत जात असता त्याच्या स्वाधीन त्यांनी आपल्या पादुका केल्या व म्हणाले, जाता परत आपल्या गावी पुंडलिकासी देई पादुका, कारण त्याने स्वप्नी काल रात्रीला ह्याच पादुका मज मागितल्या आणि मीही आलो त्यासी देऊन आज कराया त्यांचे पूजन. जाता परत आपल्या गावी, जाता परत आपल्या गावी पुंडलिकासी पादुका, पुंडलिकासी पादुका, पुंडलिकासी. जाता परत आपल्या गावी पुंडलिकासी पादुका, पुंडलिकासी पादुका, पुंडलिकासी. त्याने स्वप्नी काल रात्रीला ह्याच पादुका मज मागितल्या, त्याने स्वप्नी काल रात्रीला ह्याच पादुका मज मागितल्या. मीही आलो त्यासी देऊन आज कराया याचे पूजन. मीही आलो त्यासी देऊन आज कराया याचे पूजन. वचन पूर्तीची मज लागाई, वचन पूर्तीची मज लागाई पुंडलिकासी पादुका, पुंडलिकासी. जागृतपणे अथवा स्वप्नात दिले वचन पाळावे सत्य. जागृतपणे अथवा स्वप्नात दिले वचन पाळावे सत्य. परमार्थातील चलनी नाने वचनाची देणे, वचनाची देणे. परमार्थातील चलनी नाने वचनाची देणे, वचनाची